संपूर्ण नाशिक शहर खड्ड्यामध्ये गेलेलं आहे आणि आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इथे या भागातले खड्डे बुजवण्यासाठी फक्त एवढ्या पद्धतीचं मटेरियल या ठिकाणी आज ते आपल्याला दिसत आहे। ज्या एजन्सीनी खड्डे केलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही असंख्य वेळा प्रयत्न केला, पण एकही कॉन्ट्रॅक्टर त्यासाठी तयार नाहीये आणि आज महानगरपालिकेची यंत्रणा हे खड्डे बुजवण्यासाठी एवढ्या मटेरियलमध्ये हे खड्डे बुजवणार आहे। अक्षरशः नाशिककरांच्या पेशन्सचा कडेलोट झालेला आहे। मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छिते की येत्या 15 दिवसामध्ये नाशिक शहर जर खड्डे मुक्त नाही केलं तर मी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। मला असं वाटतंय की नाशिककर माझ्या या भूमिकेशी सहमत असतील। ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्या भूमिकेला समर्थन द्यावं एवढीच मी विनंती करते। आपला हा लढा नाशिकच्या जनतेसाठी आहे आणि नाशिककरांसाठी आहे। आपण सर्वांनी एकत्र येऊन हे नाशिक शहर खड्डेमुक्त करूया आणि त्यासाठी प्रशासनाला काम करण्यास भाग पाडूया। धन्यवाद।